पुण्यात असून सुद्धा बऱ्याच लोकांना या गार्डन बद्दल माहित नाही। हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही जात आहोत विश्रांतवाडी रोडच्या पाम गार्डन मध्ये। मला या गार्डन बद्दल जास्त काही माहित नाही, चला आज जाऊन बघूयात। गाडी पार्किंगला लावून आम्ही निघालो आतमध्ये। आत गेल्यानंतर हे गार्डन एकदम सुंदर व हिरवेगार वाटते। आतमध्ये जात असताना स्टार्टिंगला हे गुफेसारख्या फुलझाडीच्या जाळ्या दिसतात। या जाळ्यांवरती वेगवेगळ्या फुलांच्या वेली सोडल्या आहेत, जे पाहायला खूप सुंदर वाटतं। आता मी पुढे जाते। पुढे गेल्यानंतर रस्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडे आणि फुलांची झाडे दिसतात। दिवस मावळायच्या वेळी गेल्यामुळे आम्हाला सनसेट बघायला मिळाला। मला इथले फुलझाडे बघून एकदम फ्रेश वाटत होतं। मी इथे उभारून सगळीकडे पाहत होते। खूप शांत वाटत होतं। लहान मुलं खेळताय, काही लोक खाली बसून गार्डनचा आनंद घेताय। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप काही आहे। जागोजागी बसण्यासाठी जागा आणि बाकडे आहेत। मग मी पण छान जागा बघून थोडा वेळ बसण्याचा विचार केला। थोडं पुढे जाऊन अजून एक लहान मुलांसाठी खेळण्याची जागा दिसली। इथे वेगवेगळ्या घसरगुंड्या, सीसॉ, झोके होते। मी चालून चालून थकले, पण गार्डन काही संपतच नव्हतं। हे गार्डन खूपच मोठं आणि सुंदर आहे। पुण्यात असून सुद्धा बऱ्याच लोकांना या गार्डन बद्दल माहित नाही। एवढं मोठं गार्डन मी पहिल्यांदाच बघते। आमच्या गावाकडे छोटंसं गार्डन आहे। पूर्ण गार्डन फिरून झाल्यावर बाहेर जाताना छोटंसं महादेवाचं मंदिर दिसलं। मी जाऊन दर्शन घेतलं। तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।